बाळासाहेबांचे मनसैनिक प्रशांत महाडिक आज आपण मतदारांना काय संदेश द्याल दिंडोशीतील? आजच्या मतदारांनी आता थोडं सुज्ञ व्हावं, एक सुशिक्षित मतदार बनावं आणि सुशिक्षित मतदार म्हणून भूमिका बजावताना या महाराष्ट्रासाठी जो खपतोय, जो झिजतोय, अशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि त्यांच्या पर्यायाने त्यांनी दिंडोशीत दिलेला एक सुशिक्षित, एक 40 वर्षाचा तरुण जो ह्या ठिकाणचा भूमिपुत्र आहे, बाकी दोन्ही उमेदवार या ठिकाणचे स्थानिक नाही आहेत, तेव्हा ह्या उमेदवाराला एक आपला मुलगा, आपला भाऊ समजून या ठिकाणी ह्या निवडणुकीमध्ये कुठलाही मागचा पुढचा विचार न करता एक संधी, आता जी महाराष्ट्राची स्थिती आहे, जो काही राजकारणाचा चिखल झाला आहे, एवढ्या खालच्या थराचं राजकारण आम्ही पाहिलं नव्हतं. तर ह्या राजकारणाला जर सुधारायचं असेल तर एक संधी राजसाहेबांना, आणि म्हणून सांगेन ह्या दिंडोशीवासियांना की येणाऱ्या 20 तारखेला कोणाच्या भूलथापांना बळी न पडता 2 नंबरचं रेल्वे इंजिन समोरील बटन दाबा आणि तुमच्या आमच्यातील तुमचा आमचा भाऊ भास्कर त्याला 2 नंबरचं रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून एक भरघोस मताने विजयी करा आणि दिंडोशीचा कायापालट आम्ही नक्की करू, याची मी तुम्हाला शाश्वती देतो. तर हे होते मनसेचे वॉर्ड 36चे शाखा अध्यक्ष प्रशांत महाडिक. अशाच नवनवीन घटना पाहण्यासाठी आपण पाहत राहा प्राईम मीडिया 24. कॅमेरामॅन नामदेव झिंगाडेसह मी कल्याण मुजमुले. नमस्कार, मी कल्याण मुजमुले आणि आपण पाहताय प्राईम मीडिया 24. आज आपण दिंडोशी विधानसभेचे मनसेचे अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट भास्कर बुधाजी परब यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांचा जो लढा आहे तो कोणत्या मुद्द्यांवर आहे, ते मतदारांना काय आवाहन करणार आहेत. तर आपल्यासोबत आहेत भास्कर परब साहेब. स्वागत आहे त्यांचे प्राईम मीडियामध्ये. सर नमस्कार. आपले मुद्दे काय काय आहेत या विधानसभेत लढण्यासाठीचे, आणि आपण जिंकून आल्यानंतर मतदारांसाठी कोणत्या अशा सुविधा उपलब्ध करून देणार आहात जे या आधीच्या आमदारांना जमलं नाही? आमचा मुद्दा विकासाचा मुद्दा आहे. आपण पाहिलंय की आता आपला दिंडोशी कुरार वसला तो पाण्यामुळे वसला, आणि आता 2024 साठी पाण्यासाठी वणवण करावं लागतं. 2024 मध्ये आजही आमच्या माता भगिनींना रात्रभर जागून पाणी भरावं लागतं. आमच्या हक्काचं पाणी दुसऱ्यांना तिथे वळवण्यात आलंय. तर त्या पाण्यासाठी पण आमच्या आमदार कधी आवाज उठवताना दिसत नाहीत. त्याच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट त्यांनी केलेली नाही, किंवा कोणत्याच बाबतीमध्ये ते कधी भूमिका त्यांची आग्रही राहिलेलीच नाही. फक्त ऑन पेपर सगळ्या गोष्टी करतात, वास्तवात त्या गोष्टी उतरताना दिसत नाहीत. आज आमच्या विभागाला हक्काचं हॉस्पिटल नाहीये. आज आमच्या विभागामध्ये आता बाहेरून इथे लोक येणार आहेत. आधीच आमच्या मूलभूत सुविधांवरती ताण आहे, आम्हालाच ते पुरेशा सगळ्या गोष्टी मिळत नाहीयेत, आणि त्यात आता हे बाहेरचे लोक आता पुन्हा येणाऱ्या पीटीसीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना थांबवायचं आहे. आम्हाला आमची हक्काची अधिकृत मंडई हवी आहे, हक्काचं मासळी बाजार हवंय. इथे ट्रॅफिकचा प्रश्न खूप मोठ्या ऐरणीवर आलेला आहे. ट्रॅफिकचा विषय म्हणजे आता इथे पुनर्विकास प्रकल्प भरपूर राबवले जातात, एसआरएच्या माध्यमातून डेव्हलपमेंट होत आहे आणि नवीन खासगी प्रकल्प देखील होत आहेत. या दोन्ही प्रकल्पांमध्ये पुरेशी पार्किंगची व्यवस्था नसते. मग त्यामुळे ती वाहनं रस्त्यावर लागली जातात आणि त्या वाहनांमुळे पुन्हा वाहतूक कोंडी होते. तर या दिंडोशीमध्ये किंबहुना अख्ख्या मुंबईमध्ये या पार्किंग पॉलिसीमध्ये काही चेंजेस पाहिजेत, अमेंडमेंट पाहिजेत. त्यासाठी आपली तिकडे मागणी असणार, त्याच्यासाठी सूचना आपण त्यात मांडून त्या आपण तिथे करून घ्यायचा आपला पूर्ण मानस आहे. तर हा जो पार्किंगचा मुद्दा आहे पूर्ण मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे, परंतु तो एक कायदेशीर बाब आहे. त्याच्यासाठी भरपूर वेळ पण लागेल किंवा कायदेशीर ती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्या व्यतिरिक्त इतर कोणते असे मुद्दे आहेत जे स्थानिक असल्या कारणाने आपण जाणता आणि त्या मुद्द्यांवर आपण काम करा? कायदेशीर जरी असला तरी आमदार हा तो कायदे मंडळातच जातो. कायदे तिथेच बनतात. लोकांसाठी काय गरजेचं आहे, त्यांच्या सोयी सुविधा कशा पुरवू शकतो किंवा उपलब्ध करू शकतो, या अनुषंगानेच कायदे बनवतात. आता हे जे कायदे आहेत ते खूप आधी बनवलेले आहेत. त्यावेळेच्या गरजा वेगळ्या होत्या, त्यावेळेची लोकसंख्या वेगळी होती, त्याप्रमाणे ते कायदे बनलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आताची लोकसंख्या आणि भविष्याचा वेध घेऊन जे जे गरजेचे काही बदल आहेत ते पहिले सुचवले तरी पाहिजेत, त्यावेळेस बनणार ना. आपण आणि पार्किंग या व्यतिरिक्त अजून असे कोणते मुद्दे आहेत विकासाचे आपण म्हणाला, तर त्या मुद्द्यांवर आपण हे इलेक्शन लढत आहात? आपल्याला हक्काचं हॉस्पिटल पाहिजे इकडे. आपली इमर्जन्सीमध्ये आपले इकडचे स्थानिक कुठे जाणार? आज जे आहे, ज्या बाळासाहेबांच्या नावावर लोक राजकारण करतायत, त्या बाळासाहेबांच्या नावाने ट्रॉमा केअर हॉस्पिटल जोगेश्वरीला बांधलं. आज त्याची परिस्थिती काय आहे?
आज ते दुरावस्थेत आहे. तिकडे तुम्ही उपचार घ्यायला गेलात, तर तिकडे उपचार सोडा, माणूस जगेल की नाही याची शाश्वती तुम्ही देऊ शकत नाही. अशा पद्धतीने यांचा कारभार आहे. दिंडोशीमध्ये हक्काचं मॅटर्निटी होम आलेलं प्रसूतीगृह. त्याचं आरोग्य केंद्रामध्ये रूपांतर केलंय. या आमदारांचंच मागणी आहे तशी. खरं तर त्यांनी हॉस्पिटल इथे आलेलं आहे. तर तिकडे काय अडचणी आहे ते समजून लोकांसाठी ते सुरू केलं पाहिजे होतं. तर तसं न करता त्याचं रूपांतर आरोग्य केंद्रामध्ये केलं. ते आमच्या हक्काचं प्रसूतीगृह आम्हाला मिळवायचं आहे. अजून भूखंड आहे त्या ठिकाणी बाकीच्या सुविधा आणि उपचार होतील असं एक अत्याधुनिक सुविधा त्या ठिकाणी सगळ्या असतील असं उपचार केंद्र, हॉस्पिटल आपल्याला गरजेचं आहे आणि ते हॉस्पिटल आपण इथे उभारणार आहोत. त्यासाठी आमचे प्रयत्न असणार. या व्यतिरिक्त मतदारांकडून आपल्याला कोणत्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या प्रश्नांना घेऊन मतदार वेळोवेळी आपणास भेटतात आणि आपण त्यांच्या प्रश्नांना सोल्युशन देता, असे कोणते दुसरे प्रश्न आहेत? मतदार मुळात आम्हाला प्रश्न विचारत नाहीत. कारण मतदारांना माहिती आहे आम्ही स्थानिक आहोत. त्यांना जे प्रश्न भेडसावत आहेत त्या समस्या आणि त्यातून आम्ही पण गेलेलो आहोत. आणि आजपर्यंत सगळे बाहेरून आलेले उमेदवार आहे. आताही हे दोन्ही उमेदवार बाहेरचे आहेत. प्रमुख जे महाविकास आघाडीचा आहे, महायुतीचा दोघांचेही उमेदवार बाहेरचे आहेत. इकडचा स्थानिक मतदार मीच आहे आणि इथे मी राहिलेलो आहे. इथेच लहानाचा मोठा झालेला आहे. त्यामुळे ह्या अडचणी सगळ्या त्या अडचणींचं मला माहिती आहे. आणि आज पहिला प्रश्न आहे तो पाण्याचा. दुसरा प्रश्न त्यांच्या आरोग्याचा आहे. आता हॉस्पिटल वगैरे नाहीये. तिसरा मुलांना अभ्यास करण्यासाठी मुबलक जागा नाही. ते आता त्यांना ग्रंथालय अभ्यासिका हवेत. इकडे जे रस्ते बनतायत ते जुने आहेत ते अरुंद आहेत. बनतायत ते त्याला वर्ष 6 महिन्यात खड्डे पडतायत. तर त्यांना चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे रस्ते हवेत. आणि आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये म्हटलंच आहे, एखाद्या कामाचं जर आम्ही श्रेय घेतलं, तर ते निकृष्ट दर्जाचं झालं, तर त्याची जबाबदारी पण आम्ही स्वीकारतो. खूप छान. शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत आपण काय पावलं उचलणार? शिक्षणाच्या बाबतीत आपण आग्रही आहोतच. आमच्याकडे कोणतंही संविधानिक पद नसताना आम्ही ग्रंथालय अभ्यासिका चालवतोय. ज्याच्या माध्यमातून मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत. ते वैद्यकीय अभ्यासक्रमाचा तिथे अभ्यास करतायत. अभियंता अभ्यासक्रमाचा अभ्यास करतायत. काही मुलं इस्रोची एक्झाम दिली त्यांनी. आज या वर्षी 4 मुलं सीए पास झाली. त्यामुळे मुलांचं शिक्षण आणि त्या भविष्यात त्यांना चांगल्या नोकऱ्या उपलब्ध व्हाव्या यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच. खूपच छान. ही जी अभ्यासिका आहे ही मोफत मतदारांसाठी अवेलेबल आहे? नाही काय मोफत नाही, पण अगदी माफक दरात. जेणेकरून फक्त त्याचं वीज बिल आहे. ते वीज बिल त्यातून निघेल. त्याप्रमाणे त्यांची अगदी माफक म्हणजे अगदी ते महानगरपालिकेचं जे इथे ग्रंथालय अभ्यासिका त्याची अवस्था वाईट आहे. पूर्ण तिथे अभ्यास करण्यासारखं वातावरण नाहीये आणि ते हजारोच्या घरात फीज आकारतात. महानगरपालिकेचा निधी असून. आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा निधी नसताना आम्ही फक्त वीज बिल निघेल इतक्या माफक म्हणजे ₹300 त्यांची फीज आहे.